नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संस्कृतमध्ये डायरेक्शन्स दाखवण्यासाठी काही टर्म्स यूज केले जातात. जसं पूरतः, पृष्ठतः, वामतः, दक्षिणतः, उपरी, अधः, अंतः, बहिः. तर हे जे आहेत वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा याचा ते आपण या ठिकाणी आज थोडक्यात बघणार आहोत. Here are examples of using directional terms such as पूरतः means in front, पुढच्या बाजूला, आगे. पृष्ठतः behind, मागे, पीछे. पुत्री ही पुत्री नाही, पुत्री पूरतः अस्ति म्हणजे पुढे आहे, in front. जनकः पृष्ठतः अस्ति, जनक म्हणजे तिचे पिता. पृष्ठतः म्हणजे behind, मागच्या बाजूला आहेत, पीछे है. येस. देन वामतः दक्षिणतः. वाम मीन्स लेफ्ट अँड दक्षिण मीन्स राईट. मग या ठिकाणी बघा, नकुल जो आहे तो मध्ये आहे, त्याच्या उजव्या बाजूला मीरा आणि डाव्या बाजूला मीना आहे. नकुलस्य वामतः मीना अस्ति, नकुलस्य दक्षिणतः मीरा अस्ति. म्हणजे नकुलाच्या वाम बाजूला मीना आहे डावीकडे, तर नकुलच्या दक्षिणतः मीरा मीन्स दक्षिणेला मीरा आहे, राईट साईडला. देन उपरी, अबव, वर, ऊपर. फलम उत्पीठिकायाः उपरी अस्ति. फळ जे आहे ते या टेबलाच्या वरती आहे, उपरी, अबव. अधः, बिलो, नीचे. हे बघा टेबलाच्या खाली. उत्पीठिकायाः अधः मार्जारः अस्ति, मार्जार मांजर. देन अंतः, इनसाइड. श्यामः अंतः अस्ति, श्याम जो आहे तो मध्ये आहे, अर्थात त्याला दिसण्यासाठी बाहेर दाखवलेले, फक्त तो मध्ये आहे. देन बहिः, मीनाः बहिः अस्ति, मीना बाहेर आहे, आउटसाइड. यस. धन्यवादः. पुनर्मिलामः.